नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं A to Z फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकताय हळदी प्लॉट आपला जवळजवळ 3.5 महिने झालेले आहेत आणि सध्या टेम्परेचर वाढत असल्याने सध्या हळद पिकामध्ये कुठं कुठं हे बघा अशा प्रकारे करपा यायला सुरुवात झालेली आहे। जसं की आपल्याला अद्रक पिकामध्ये करप्याचं प्रमाण वाढलेलं आहे, तसंच हळदीमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी बघा स्पॉट आहेत। तर वेळीच नियोजन करणं गरजेचं आहे। हळद पिकामध्ये जे तर आपल्याला करप्यासाठी कोणतं औषध बेस्ट राहील आणि स्वस्तात कोणतं पडेल आपल्याला, तर बरेचसे बुरशीनाशक आहे शेतकरी मित्रांनो। जसं की तुम्हाला कॅब्रोटॉप झाला भारी आहे, नेटिव्ह आहे तर महाग आहे। म्हणजे काही बुरशीनाशक हलके पण आहे, स्वस्त पण आहे आणि चांगले पण आहेत। तर त्यातूनच तुम्हाला मी सजेशन करेल फक्त तुम्हाला तुमच्या सोयीनं जे परवडेल ते तुम्ही घेऊ शकता। बघा, तर असं जर करपा झाला असेल तुमच्या हळद पिकामध्ये बघा, तर यासाठी सुरुवातीला मी सांगेल रोकोची फवारणी घ्यायची। त्यानंतर दुसरी फवारणी तुम्ही कार्बेंडाझिम आणि मेन्कोजेबची घ्यायची, जेणेकरून तुम्हाला आलटून पलटून 2 फवारण्या जर घेतल्या तर 2 फवारण्यामध्येच तुमचा करपा पूर्ण क्लिअर होईल। एका फवारणीमध्ये कोणत्याच बुरशीनाशकाने होत नाही। शेतकरी मित्रांनो, काय असतंय, तुम्ही भारी फवारणी जरी घेतली एक तरी 100% रिझल्ट मिळत नाही। एक 50%, 60% किंवा 70% रिझल्ट मिळत असतो। आणि त्यानंतरही सुद्धा तुम्हाला परत 7-8 दिवसांनी परत फवारणी घ्यावी लागते। त्या उद्देशाने आपण जे तर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की जे महाग बुरशीनाशक तुम्ही एका वेळेस फवारणार आहे, त्याच किमतीमध्ये तुम्हाला हे दोन्ही बुरशीनाशक मिळून जातील। आणि तुमची 1 एकराची फवारणी जी आहे तर तुम्ही 500 ग्रॅम जरी आणलं तरी खूप होतं आहे। 250 ग्रॅम, आता एका एकरसाठी जर तुम्हाला 9-10 पंप पडत असेल तर 30 ते 40 ग्रॅमचं प्रमाण आहे। त्यानुसार तुमचे 1 एकर 250 ग्रॅममध्ये होऊ शकतात, केले तर व्यवस्थित मारली औषध जर फवारणी केली तर होतं आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती कशी वाटली आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा। शेतकरी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकदा अवश्य वापरून पहा। फक्त काय करायचं, कॉम्बिनेशनमध्ये फवारणी घ्यायच्या। धन्यवाद।